मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. किंवा जे काही वातावरण तंग होतं, पोलीस फोन करत होते तिकडचे स्थानिक रहिवासी, पण तेच रहिवासी बोलतात पोलीस उशीर आले. असो जे काही असेल, पण जेव्हा अशा काही घटना घडतात, ठिणगी जेव्हा पडते, तेव्हा हे सगळे इंटेलिजन्स रिपोर्ट्स सगळे मुख्यमंत्र्यांकडे येणं गरजेचं असतं. आपण पाहतोय वारंवार या महाराष्ट्रामध्ये हे सरकार बनल्यानंतर, मग ते बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, अनेक गोष्टी झालेल्या आहेत जिथे कधी ना कधीतरी तो फोटो एखादा लीक होतो, नंतर काहीतरी गोष्टी मीडियामध्ये येतात, पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला हे कळतंय का? त्यांच्या इंटेलिजन्सची काही यंत्रणा आहे त्यांना कळतंय का? हा एक प्रमुख प्रश्न झालेला आहे. आज कदाचित जे पेटवापेटवी करतात, मग मंत्रिमंडळातून काही लोक असतील. आज कधी नाही ते गंमत आम्ही पाहिली की मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री ज्यांची इन्सिक्युरिटी एवढी आहे, कार्यक्षम तर नाहीच आहेत जसे मुख्यमंत्री नाही आहेत, पण कुठे ना कुठेतरी अजून ठिणगी पाडायची, आपण किती मोठे आहोत, आपलं किती वाचन आहे, जे काही नाही आहे ते दाखवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांत बोललेत. पण हे जरी असलं तरी आज कदाचित हा प्रयत्न असेल भाजपचा की महाराष्ट्राचा मणिपूर करायचा, पेटवत ठेवायचा, आणि मग जे काही थोडेफार उद्योगधंदे महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत, जी काही गुंतवणूक महाराष्ट्रात येऊ इच्छित आहे, ही देखील पाठवायची, ती गुजरातला पाठवायची. कारण एकंदर आपण पाहतो भाजपचं मॉडेल सगळीकडे एकच असतं, जिथे शासन त्यांच्या हाती लागत नाही, प्रशासन त्यांना जमत नाही किंवा साधारणपणे सरकार चालवणं जमत नाही, तिथे दंगली घडवायची आणि लोकांना त्याच्यात व्यस्त ठेवायचं. आज देशात जे प्रश्न आहेत, बेरोजगारी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी मला वाटतं 28 वर्षात नाही, तसं महाराष्ट्रात आपण पाहतोय प्रत्येक शहरात. आज मुंबईत देखील आम्ही मुंबईचे आमदार म्हणून काही चर्चा करत होतो, पाण्याची कमतरता प्रत्येक घरात जाणवते. पण आपल्याला ह्याच्यात कुठेही चटका बसू नये, सरकारला चटका बसू नये म्हणून काय करायचं, तर 325 वर्षापूर्वी काय घडलं त्याच्यावर भांडत ठेवायचं. मी काल जे बोललो तेच आज म्हणीन. स्पष्ट म्हणणं आहे, औरंगजेबची जी कबर आहे तुम्हाला खोदायची आहे ना, जाळायची आहे, जे काही तोडफोड करायची आहे निश्चितपणे करा. वरती पण सरकार तुमचं आहे, आत्ता तिथे पण सरकार तुमचंच आहे, खालती पण सरकार तुमचं आहे, ASI तुमच्या हातात आहे. तसेल तर प्रधानमंत्री महोदयांना जाऊन भेटा आणि सांगा, आदेश द्या, ती औरंगजेबची कबर तिथून काढा. पण हे सगळं न करता काहीतरी नौटंकी करायची, तरुण मुलामुलींना पेटवत ठेवायचं, तरुण मुलामुलींना आंदोलन करत ठेवायचं, आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांची मुलं मुली त्यांची यादी आपण काढली पाहिजे. हे परदेशी तर व्यवसाय करतात ना, ते शिकतायत ना, तर स्थायिक झालेत. कारण ह्यांना देखील माहिती आहे भाजपचं केंद्र सरकार असताना या देशात तरुणांना भवितव्य नाही. पूर्वनियोजित होती पूर्णपणे दंगल. आता कुठच्या भाषेत बोललो? मराठीमध्ये. अच्छा, असं दंगल पूर्वनियोजित होती का, त्या संदर्भात बघा, हे होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शहरामध्ये आहे ना. मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षतेची, आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून, कुठेही अफवा पसरू नये म्हणून, ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली. शिवाजी महाराजांचं पूर्वजन्म. बघा, एक तर भाजप स्वतःचे हिरोज कुठचे नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सर त्यांचं हिरो ढाप महापुरुष त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांनी कोणाही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. त्यांनी डिसिशन केलं. देशात आपण पाहतोय मणिपूर सारखी घटना घडलेली, अजून तिथे जात नाहीयेत. मला वाटतं त्यांची तुलना महाराजांवर करणं हा महाराजांचा अपमान. छत्रपती आधीही कोणी नव्हतं आणि आत्ताही कोणी. जय शिवराय बोलतो ना तसं तिथे म्हणून दाखवा, पण तुलना करू नका. नाही, ही त्यांची. आणि मंत्री जे आता पेटवा उपमुख्यमंत्री स्वतः असतील, ज्यांना 2 वर्ष घटनाबाह्य मुख्य पाहिलेलं आहे,
कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या, येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा, हे त्यांचं ब्रीदवाक्य. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की कोणाला तरी मुख्यमंत्री होता आला नाही म्हणून अशा प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडतात का, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित करतात. असूही शकतं. कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न हे मंत्र्यांकडूनच कुठं होतं. कोणाची कोणाची कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होताना दिसतो आणि वारंवार वाद. एक मिनिट, हे संपूर्ण मग तुमच्याकडे येतो. हा, कुठेतरी वारंवार वादग्रस्त होत आहे ध्रुवीकरण करण्याचं. बघा, पॉलिटिक्स तर आहेच, पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र मध्ये 1 वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे, मिलिटरी घुसवलेले का शांतता आणण्यासाठी, त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे. जाणार आहेत का मणिपूरमध्ये, पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये, गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये, तसंच आहे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे. जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे केलं. बिल्कुल. नागपुर में जो कुछ हुआ है उसको किस तरह से देखेंगे आप फिलहाल? प्रदर्शन होता है, उसके बाद हिंसा होती है, आपको लग रहा है कहीं ना इंटेलिजेंस फेलियर है घटना को, पहले आपका रिएक्शन किस तरह से देख रहे हो जो घटना? आप मेरी रिएक्शन पूछ रहे हैं नागपुर की घटना पे, लेकिन मुझे ये जानना है कि मुख्यमंत्री कार्यालय से क्यों ना कोई रिएक्शन आई जब अफवाहें फैलने लगी थी. जब भी किसी शहर में ऐसी घटना होती है, और ये तो खुद मुख्यमंत्री का शहर है, स्वयं उनका शहर है, मुख्यमंत्री भी है वो, गृह मंत्री भी है, और ये अनुमान लगाया जाता है, मैंने भी सीएमओ काफ़ी नज़दीक से देखा है, कभी भी ऐसी घटना होती है तो पहला रिपोर्ट सीएमओ को आता है, सीएम के मोबाइल फ़ोन पे आता है, होम डिपार्टमेंट भी आता है, दोनों डिपार्टमेंट्स उनके साथ है. क्या उनको पता नहीं था ये होने वाला है? मेरा अंदाज यही है कि भाजपा को महाराष्ट्र का मणिपुर करना है. मणिपुर में अगर आप देखें तो पिछले 1 साल से जैसी बातें हो रही है वैसे ही दंगे हो रहे हैं, किसी ना किसी को जलाया जा रहा है, किसी को मारा जा रहा है. क्या आज वहाँ इन्वेस्टमेंट जाएगी? क्या कोई पर्यटन जाएगा? नहीं जाएगा. और यही उनको महाराष्ट्र का करना है, यही हाल उनको महाराष्ट्र के करने हैं. और जहाँ जहाँ भाजपा को शासन चलाने नहीं आता है वहाँ दंगे भड़काते. पिछले 3 महीनों का जो आकलन है आदित्य जी, पिछले 3 महीनों में अलग अलग मुद्दे उठाए गए. आपको आज ही मैं कहीं पढ़ रहा था कि में छोटा है, साइज से छोटा है, लेकिन 3 गुना ज्यादा उनकी इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री हमारे देश से है. हम हमारा देश शक्तिशाली समझते हैं, लेकिन आज जो भाजपा करना चाहती है, शक्ति को तोड़ना चाहती है, हमें धर्म में बांटना चाहती है, हमें जिलों में बांटना चाहती है, हमें जाति में बांटना चाहती है, ताकि अपनी ताकत जो है हम दुनिया को ना दिखा पाए. और खुद की जो सरकार चलाते हैं, एक तो फेलियर है. पिछले 3 महीनों में, 4 महीनों में जब से नई सरकार बनी है तब से आप देख रहे हो अनगिनत रेप हो रहे, अनगिनत अत्याचार हो रहे, किसान आत्महत्या कर रहे हैं. केंद्र की सरकार जो शासन चला रही है, शायद आपको पता है, नहीं पता है, आप ही के माध्यम से मैं जानता हूं कि सेंसेक्स सबसे ज्यादा गिरा है तो अभी गिरा है. और ये सारी खबरों को छुपाने के लिए कबर की बात हो रही स्पॉन्सर ये दंगा था, आप इस तरह से स्टेट इंटरवीन नहीं कर रहा है, इतना मैं जानता हूं. और स्टेट को कोई लेकिन इसमें मरता है वो आम आदमी मरता है. तकलीफ आम आदमी को होती है, नागरिकों को होती है. अगर आप देखें तो सारे के सारे भाजपा के मंत्री लीजिए या नेतागण लीजिए, उनके बच्चे जो है सारे परदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं. क्यों ना हमारे युवा वैसे कर सकते हैं? उनको तो यही फंसाया जा रहा है कि आज आप आंदोलन करो, आज इसके सामने नाचो, आज उस पे पथको, लेकिन कोई भी बात शिक्षण की नहीं कर रहे, स्वास्थ्य व्यवस्था की कर रहे. राजा से लेके जितने भी नेता हैं, खासतौर पर नीतीश राणे और तमाम लोगों के बयान आपने सुने होंगे. और खासतौर पे जब पिछले 1 महीने का सेशन है, इसी सेशन के दौरान औरंगजेब के बारे में ज्यादा चर्चा हुई है. 50 साल के हाथों में, अगर कब्र को खोदना है, कब्र को तोड़ देना है तो लेकिन ताकि अपनी बात चलती रहे और देश की जो किसानों की बात है, महिलाओं की बात है, युवाओं की बात है, आम नागरिक के जो पीड़ित है, जो त्रस्त है, उनकी बातें उन्हें ना सुनाई दे. ये तो बी टीम है उनकी, मैं कब से कह रहा हूँ. और ये तो बातें बढ़ती जाएगी. जैसे ही अभी अगर आप देखें तो अर्बन लोकल बॉडी की चुनाव नजदीक आएंगे तो उनकी ए टीम, बी टीम, दूसरे राज्यों से बी टीम, बहुत सारी एक्टिविटी की जाएगी. बजरंग दल का प्रोटेस्ट था, विश्व हिंदू प्रोटेस्ट ऑल ओवर महाराष्ट्र था. तो राइट्स हुए कि इंटेलिजेंस फेलियर है कि नहीं, मैं तो कहता हूँ ये प्रोटेस्ट के बदले जाओ, कब्र को तोड़ दो, लेकिन भाजपा के नेताओं के जो बच्चे परदेश में पढ़ रहे हैं या व्यवसाय कर रहे हैं, उनको उस प्रोटेस्ट में आगे रखो.
क्योंकि केसेस होने वाले वो हमारे युवाओं पे होने वाले हैं, भड़का भड़की जो हो रही है वो हमारे युवाओं में हो रही है। ये इनके बच्चे सारे जो है परदेश में मजा कर रहे हैं। और एक बात, इसमें प्रोटेस्ट की जरूरत ही नहीं है। ये सारा मामला प्रधानमंत्री महोदय के हाथों में है। एएसआई को आदेश दे और कब्र को निकाल दे, एक दिन में मामला खत्म हो सकता है। सरकार की फेलियर है, इंटेलिजेंस को क्यों ब्लेम करें हम? थैंक यू। आदित्य जी मराठी